नमस्कार भाविको. अधिक मास महात्म्य अध्याय 25वा यावरील विवेचन आपण पाहणार आहोत. मागील अध्यायामध्ये द्विज शर्मा नावाच्या ब्राह्मणाची कन्या जी वेश्येने चाळवून नेली होती, तिचा सद्गुरु कृपेने कसा उद्धार झाला हे आपण बघितलं. आजच्या अध्यायामध्ये आपण कोणते व्रत कसे करावे याबद्दल पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ मल महात्म्याती रसाळ. श्रवण केलिया तात्काळ जडे कलिमल निजनिष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण तयांचा संवाद जाण. येर लापनी कानवे जाण करा श्रवण भावार्थ. विष्णुरोवाच शृणुशुश्रोणी वक्ष्यामि फलं यन्मलमासजं. सर्वदा सर्वदानोत्तम फलं प्राप्नोति मानवा. सर्वव्रताधिकोत्तम मास सर्वदानाधिकोत्तम. सर्वेषामेव मासानां यमेवाधिकोत्मत. स्थानं दानं जपो होमं स्वाध्याय हरितोषणं. मलिं लुचे प्रकर्तव्यं मनन्तं फलं वाप्नुयात्. स्नानेनाथ व्रतेनाथ दीपदानेन वा पुनः. पूजनेन तु विप्रस्य तथा गोपूजनेन च. शुष्कार्धपातकं घोरं पापसंगात् समुद्भवं. संप्राप्ते मलमासे तु तत्सर्वं यान्ति भस्मसात्. कमी करा. श्री विष्णू साक्षात आपण. लक्ष्मी ते म्हणे ऐक वचन. मलमास परम पावन करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण. की शस्त्रा माझी सुदर्शन. वेदा माझी सामवेद जाण. श्रेष्ठपण तया ते. व्रता माझी एकादशी. सप्तपुरी माझी काशी. उत्तम स्नान गंगेसी. भागीरथीसी जैवी घडे. पुराणा माझी श्री भागवत. अर्था माझी श्री भगवतार्थ. शास्त्रा माझी वेदांत निश्चित. मासात मलमास हा. या माझी उत्तमोत्तम प्राकारी. संपूर्ण दानाते तो अंगीकारी. सदा सर्वदा मनोच्छावक स्वीकारी. तरी जन्म फेरी निवारे. स्नानदान होम जप स्वाध्याय से जेत तप. मलमासी करिता अनुप तरी नासे पापतयाचे. दीपदानादि विप्रसेवन भावे की जय ब्राह्मण संदर्पण. दानवस्तू की जय दान तरी पावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा घोर पातकांचा मी न करी विचार. भस्म करी मी समग्र सत्वर नाही उशीर मज लागे. ऐसे वचन नारायणाचे आकरणून लक्ष्मी वदेसाचे. स्वामी महिमान याचे अधिकाधिक ऐकिले. लक्ष्मीरुवाच हे स्वामी जनार्दन सर्वेश. यशा शक्ती आचरे जो दानाच. तरी इतके पुण्य प्राप्त होय त्यास नवलवचनास वाटत असे. तरी स्वाभाविक कवणाला शक्तीनुसार दान धर्म घडला. कोण पावन कोण उद्धरला पाहिजे कथिला वृत्तांतू. ऐकून ऐसे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर. म्हणे कथानक परिकर श्रवण करी शुभानने. ऐक कमल लक्षणे वरदे पुरातन इतिहास शुभदे. अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासा प्रति जाती झाली अरुंधती सते. नमोनिया पार्वती प्रति अनुवादा संतोषे. तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता त्या समयास अरुंधते वदे तैवीस
ऐक वचनास माझिया. तू तव जगत्रय जननी साक्षात आदी भवानी. सदा वससी सन्निधानी खडवांग पाणी वश्य केला. कवण पुण्याची या कोटी पूर्वी आचरलेचे गोमटी. ते मज निवेदी हातवटी बोलता ओटी लाजेवी. मी तव ऋषी भार्या सत्य तुझ लागी सर्व असावे श्रुत. परिनेणतपणे असे पुसत न यावे कोपाते मज लागे. मास पक्ष वर्षे दिन कोठे नवे तुझ्या आगमन. टाकून या कैलास बोन कोठे न जासी शुभानने. वृद्ध भ्रतार सदांचा पायी भस्मोद्धारण सदा देही. सुगंध द्रव्याची वार्ता नाही लवथवीत गजचरमे. उदक प्राशना तुंबी निफळ बक्षावया पात्र नरकपाळ. ऐसे असे परित्रैलोक्यपाळ म्हणती अचळ अविनाशी. ऐशी अविनाश काशी कवण पुण्य जोडले तयासी. ते कृपा करून या मजसी संकलित अर्थासी वदावे. ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी हास्य वदन. मग वदती झाली आपण गौरी रमण तोषिके. ऐका भाविको, हे मलमात्म्य अति रसाळ आहे. आणि याचं जर तुम्ही श्रवण केलं तर तात्काळ तुमची निष्ठा त्या ठिकाणी बसेल. सर्व पापांचा नाश होतो म्हणले. याविषयीचा एक तुम्हाला अर्थ सांगतो म्हणले. विष्णू आणि लक्ष्मीचं वचन बोलणं चालू आहे की हा अधिक मास जो हा परमपावन आहे. जसं सर्व तीर्थांमध्ये प्रयाग तीर्थ, शस्त्रांमध्ये सुदर्शन आहे, वेदांमध्ये सामवेद आहे, व्रतामध्ये एकादशी आहे, सप्तपुरीमध्ये काशी आहे. जसं गंगा भागीरथीचं स्नान उत्तम सांगितलं आहे, पुराणामध्ये भागवत उत्तम आहे, तसं महिन्यामध्ये मासांमध्ये हा मलमास जो आहे हा उत्तम आहे म्हणे. ह्या महिन्यामध्ये जर कोणी व्रत दान धर्म केला, स्नान दान होणं, जप स्वाध्याय, तर त्याला त्याचे अनंत पाप नष्ट होतात. मग त्यामध्ये दीपदान आहे, ब्राह्मणांची सेवा आहे, दानवस्तू द्यायच्या आहेत. जो कोणी दानवस्तू ब्राह्मणांकरता देईल ते प्रत्यक्ष मला पावेल आणि त्यांना मी प्रत्यक्ष वैकुंठात देईल. पुनरपी जनन मरणाच्या फेऱ्यात त्यांना नाही पाठवणार. मग त्या व्यक्तीचे एक अगदी शुष्क म्हणजे थोडे जरी पाप असले किंवा अघोर पाप असले तरी त्या पातकांचा मी विचार करत नाही. सर्व पाप मी भस्म करतो, त्यासाठी मला उशीर लागत नाही म्हणले. असे नारायणाचे वचन ऐकून लक्ष्मी विचारते, म्हणले महाराज स्वामी, तुम्ही याच्या महिमा अधिकाधिक सांगितलेला आहे. तेव्हा ह्या महिन्यामध्ये काय दान करावे, त्याच्याने कोण पावन झाला, कोणाचा उद्धार झाला, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून सांगा. तर विष्णू सांगतायत, ऐक म्हणले लक्ष्मी, पुरातन इतिहास तुला सांगतो. सप्त ऋषी आणि ती अरुंधती जी आहे, तर अरुंधती आणि हा पार्वतीचा संवाद आहे. कसं सुखाने संवाद चालू आहे ते ऐक म्हणले तू. एकदा अरुंधती सती जी आहे ती कैलासावर जाते. कैलासावर गेल्यावर पार्वतीचं त्या ठिकाणी आगमन होतं. एकमेकाचं सत्कार होतात, एकमेकाच्या मनातले भाव कथन होतात, वार्तालाप होतो. तेव्हा अरुंधती पार्वती मातेला सांगते आहे की म्हणले, हे माते, माझ्या मनामध्ये एक शंका आहे, मी त्याबद्दल तुमच्याशी चर्चा करते, परंतु तुम्ही त्याचा राग मानू नका म्हणले. तेव्हा पार्वती सांगते की नाही नाही, मी राग काही मानणार नाही, तुझ्या मनात जे असेल ते सांग म्हणले. म्हणे मी ऋषी भार्या आहे, त्यामुळे म्हणले माझ्या मनात एक शंका आहे. आता तुमचं काय म्हणले.
जगाची जननी आहे, 3 लोक स्वामिनी म्हणले तू, आदी भवानी आहे. सदा शंकरांच्या सान्निध्य बसलेली असते. तर कोणत्या पुण्याच्या, कोटी पुण्याच्या प्रभावाने तुला महादेव हे प्राप्त झालेले आहेत. तू कुठलं व्रताचरण केलंस ते मला निवेदन करा म्हटले. त्यासाठी तू माझ्यावर रागावू नकोस. आता त्याहीमध्ये म्हणलं कसं, मास पक्ष वर्ष दिवस तुझं कोठेच जाणं येणं होत नाही. नित्य आपलं कैलास पर्वतावर त्या ठिकाणी तिथेच तुझा निवास असतो. पती सदा भस्म धारण केलेला, त्या ठिकाणी सुगंधित द्रव्यांची वार्ता सुद्धा नाही. गजचर्मे पांघरलेला, पाणी प्यायला तुंबिनी फळ आणि जेवण करायला भोजन पात्र म्हणून काय नरकपाल, तरी सुद्धा तू त्रैलोक्याची संरक्षण करणारी आहेस, अविनाशी आहेस. तर हे माते, तुला कोणत्या पुण्याने हे महादेव प्राप्त झाले ते ऐकायची इच्छा आहे म्हणले. ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी अस्य वदन, मग वदती झाली आपण गौरी रमण तोषिजे. पार्वती उवाच अरुंधती यदा मात्राम एवं स्नेह न तर्जिता, भर्तु समीपात्सल्याद् विनोदेनावभाषणात्. मग वदतसे पार्वती सती, ऐक बाई अरुंधती, भारतामुचा भोळा पशुपती, स्नेहे मद प्रतिपाळित. जेवी पुत्रा लागी कृपाळू माता, स्नेहवृद्धी प्रतिपाळिता, तेवी माते भोळानाथ, कृपा करीत स्नेह बरे. भरताराची कृपा परिपूर्ण असल्या तुझे नाठवे जाण, माहेर नाटवे ते लागून भरतार संपूर्ण स्नेहाळू. नाना परी विनोदे रीती, समय संतोष वे मदप्रदे, हे तव पूर्वीची रीती, तेही पद्धती वेगळीच. मी असता पितृग्रही, कुमारी दशा प्राप्त देई, ऐसा असता एके समयी, दुर्वास आले भेटीच. तपिया माझी शिरोमणी, महाराज जो दुर्वास मुनी, तेणे माझी आपितया लागुनी, निवेदिली काणी ते ऐका. मलमास महिमा परिकर, मुनिरावो वदला पार, तेथेच मी ओन तत्पर श्रवणरंध्रिया करणिले. मग तेथेच बसला हेत, मीही आचरे नित्यानित्य, संपूर्ण साधिले से व्रत, पिता करवित उद्यापन. तया पुण्य करुण दान, प्रसन्न झाला त्रिनयन, अर्धांगी ठाई देव म्हणून, वादता तथास्तु ऐसे म्हणे. तेज व्रत प्रभाव फळाला, शंकर ऐसा पती प्राप्त झाला, मलमास महिमा आगळा, न भूतो न भविष्यती. ऐसे सांगता पार्वती, बोलली झाली अरुंधती, म्हणे कृपा करुणी मदप्रती, व्रतपद्धती निवेदिपै. मी व्रत संपादिन भावार्थे जाण आचरण, विना व्रते दाना विना निरर्थक जाण जन्म. ऐसे बोलता विनयवाणी, ऋषी भार्या शिरोमणी, मग बोलितही झाली भवानी, तेची श्रवणी पसरवू. पार्वती म्हणे शुभ कल्याणी, ऐको माये साध्वी शिरोमणी, मासा माझी प्रतिदिनी, ऐका अरुंधती सुशीले. द्वादशी संक्रांती पायी, त्या विभागिल्या मासाच्या ठाई, प्रतिमासा ते पर्वे सर्वही, पुण्यदेही आचरिती. पर्यामल मासाच्या ठाई, संक्रांती ये ठावोची नाही, म्हणून सकृत पाही, म्हणती जाण निश्चयची. म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम, येथे की जे दान धर्म, तेणे योगे पार्वती रमण, निजधाम वैकुंठे. येथे जय जय जैसे दान की जय, स्नान विधी आचरी जय, तैसे तैसे फळ पाविजय, सायासन करिता अनायासे. ऐसे वाक्य वदता गौरी, येरी मागुती नमस्कारी, मस्तक ठेवी चरणावरी, म्हणे कृपा करी स्वामिनीये. तरी मल महिमा अपनुपम्य, मग निवेदावा संपूर्ण, तुम्ही केले व्रत तेही जाण, करावे कथन मज लागे. स्वयमी अंगीकारीन, तया व्रताला गे आचरीन, इतके देई कृपादान, करी पावन जननीये. ऐकून ऐसे या वचनाते, उमा निवेदित सेती येते, म्हणे ऐक संपूर्ण व्रताते, जे मी आचरले भामिनी. मग हे असं ऐकून पार्वती सांगते, म्हणले अरुंधती ऐक म्हणले,
माझा पती म्हणले तो अगदी पशुपती म्हणजे भोळा आहे म्हणले. अत्यंत प्रेमाने माझा सांभाळ करतो. जसं एखाद्या मुलाला आपली आई कशी सांभाळ करते ना म्हणले, तशा प्रेमाने भोलेनाथ माझा सांभाळ करतात. आणि जर आपल्या पतीची कृपा आपल्यावर असेल तर त्यासारखं दुसरं सुख काय. त्या स्त्रीला माहेरसुद्धा आठवणार नाही. बरं, मी वडिलांच्या घरी माहेरी असताना लहानपणी कुमारी दशा प्राप्त असताना दुर्वास ऋषी त्या आमच्या वडिलांना भेटायला आले होते. आता त्यांनी मलमासाचा महिमा सांगितला आणि मी ती ऐकत होते आणि तिथे माझी श्रद्धा बसली आणि मी ते आचरण केलं. संपूर्ण महिना झाल्यावर माझ्या वडिलांनी त्या व्रताचं उद्यापन केलं आणि त्या व्रत उद्यापनामुळे, त्या पुण्यकर्मामुळे प्रत्यक्ष महादेव माझ्यावर प्रसन्न झाले. वर माग सांगितला. मी सांगितले तुमचं अर्धांग मला प्राप्त करून द्या. त्यांनी मला तथास्तु म्हटलं आणि त्या व्रताच्या प्रभावाने मला शंकर हे असे पती प्राप्त झाले. असा मलमासाचा महिमा भूतो न भविष्यते असा पुण्यवान आहे म्हणले. मग हे पार्वती सांगत असताना अरुंधतीचा विश्वास बसला आणि ती म्हणाली, कोणतं व्रत केलं ते तू मला सांग. ते व्रत मी सुद्धा करीन, भक्तिभावाने करीन. कारण जर या दान काही धर्म केला नाही तर हा मनुष्य जन्म काही कामाचा नाही म्हणले. म्हणून ती अरुंधती बोलती झाली. पार्वती सांगितले की म्हणले प्रत्येक दिवशी द्वादशी संक्रांती ह्या दिवसामध्ये तरी प्रत्येक महिन्यामध्ये द्वादशी आणि संक्रांती येते, तर ह्या महिन्यामध्ये संक्रांती येत नाही म्हणून असकृत असा हा महिमा म्हटला जातो. मग ह्या महिन्यामध्ये पर्वकाळ जे आहेत त्या पर्वकाळाला दानधर्म कर आणि त्या योगाने महादेव प्रसन्न होतील आणि वैकुंठ प्राप्त करून देतील म्हणले. या पृथ्वीतलावर आपण जे जे दान करू, जी जी वस्तू दान करू, त्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला फळं प्राप्त होतात. अनायासे हे आपल्याला करायला मिळतं आहे. असं वाक्य ऐकल्याबरोबर त्या अरुंधतीने नमस्कार केला आहे. सांगितलं हा मलमासाचा महिमा अनुपम्य आहे म्हणले. जे व्रत तुम्ही केले ते मला सांगा म्हणले. ऐकून यायसी या वचनाते उमा निवेदिते हेच येते म्हणे ऐक संपूर्ण व्रताते जे मे आचरले भामिनी ते याची कथित तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाते सारुनी चंद्रमौळी ते नमस्कारुनी बैसे पूजनी आदरे षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येसी काय न्यून पदार्थात उणे पडो नेदी सर्वतः मग अश्वत्था तळी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचकाते स्थापन करी पूजन यथाविधी गौरी पंचक माझिया मातेत मज आंदण दिदले तिने करीतेसे तेची मी पूजने भाव धरुनी अवधारी पंचामृत पूजा सोपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी धूपदीप्य पुष्प नानापरी आर्पी निर्धारी पूजनी सौभाग्यादी वस्त्रे कज्जल आर्पी दक्षिणेचे फलदांबुल नैवेद्य षड्रस सुपरिमळ आर्पी निर्मळ भावार्थे आयसी पूजा संपूर्ण मासवरी करीतसे जाण मी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी पाचारून विप्र पंचकाते सदांपत्यासे तयाते वस्त्रे अलंकारादी सहिते भोजनाते षड्रस ऐसे करिता उद्यापन विप्रे दिदले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौनेचे कभुक्त करून व्रत साधले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझे आनंदाचे तू ते निवेदिले आजिसाचे जरी आचरसी नेमाचे फल तयाचे प्राप्त होय हे व्रत करीती ज्या नारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याच्या परी लाहे संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसी अरुंधतीने आकर्णिली ही सौरसी नमो निवमेच्या चरणरजसे कुसो निगुरा पातलीचे स्वगृही जाऊन या त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली ख्यातीची त्रिभुवनी पूजिती जाती सुरवरमुनी या व्रताची ऐशी करणे
तुझ लागी कथिली. ऐसा इतिहास पायी लक्ष्मी प्रतेवदे शेषशायी. अरुंधती पार्वती संवाद पायी वदला स्वदेही नारायण. तोची कथा भाग अगवा निवेदिला श्रोतिया सर्वा. भावे करून आचरावा मग पहावा प्रत्यय. ऐसे गौरी पंचकव्रत पूजा करावी नेमस्त. तेणे सौभाग्यवर्धन स्त्रियांस पावे निश्चित आदरेसी. आता अविश्वासांतरी ग्रंथीन धरावा निर्धारी. तेची वर्णू आता परी कथा बरी उत्तराध्यायी. जे विश्वास न मानिती ग्रंथास तयाची अवस्था कैसी असे. तेचे परिसाचा अवकाश पुढील प्रसंगास अवधारे. जे बोलिला स्वय नारायण तेची कथू श्लोकाधारे करून. म्हणून न करावा न मानावे वचन दासाचे. मग अरुंधतीला पार्वती माता सांगते, प्रातःकाळी लवकर उठून सूर्यदेवाचा नमस्कार करून सर्व साहित्य घेऊन पूजा करायला बसायचं. पिंपळ वृक्षाखाली आसन घालायचं. त्या ठिकाणी गौरी पंचक जे आहे ते स्थापन करायचं. आता म्हणले मला माझ्या आईने हे गौरी पंचक जे आंदण दिलेलं आहे त्याचीच मी पूजा करते. मग ती पंचामृत पूजा करायची आणि नित्य पंचगौरीचं पूजन करायचं. धूप दीप पुष्पन असं अर्पण करायचं. सौभाग्याती वस्त्र काजळ अर्पण करायचं. मग अशी षोडोपचार पूजा निर्मळ भावाने करायची. अशी पूजा 1 महिना केल्यानंतर मग त्याचं उद्यापन करायचं. त्या दिवशी 5 ब्राह्मणांना बोलवायचं. सपत्नीक बोलवायचं. वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव करायचा. नम्र भाषणाने सत्कार करायचा. त्यांना भोजन द्यायचं. अशा प्रकारचे उद्यापन करायचे आणि त्या ब्राह्मणाच्या आशीर्वादाने आपल्याला अखंड सौभाग्यव्रत प्राप्त होतं म्हणले. असं संपूर्ण 1 महिनाभर व्रत करायचं. मी एकभुक्त करून केलं म्हणले. असे व्रत पूर्ण महिनाभर केल्यानंतर मला महादेवपती प्राप्त झालेले आहेत. आणि असं तू जर करशील तर तुलासुद्धा त्याचं फल प्राप्त होईल म्हणले. ज्या नारी ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांना पुत्र प्राप्त होतात. अखंड सौभाग्य प्राप्त होतं. असा व्रताचा प्रभाव आहे. अशा प्रकारे त्या अरुंधतीने ऐकलं. नंतर पार्वतीचा नमस्कार करून आपल्या घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर व्रतारंभ केलेला आहे आणि व्रत पूर्ण झाल्यानंतर अखंड सौभाग्यवती ती प्राप्त झालेली आहे आणि तिची ख्याती जी आहे त्रिभुवनामध्ये पसरलेली आहे. आता या अरुंधतीला सुरवर मुनी सर्व तिचा आदर करतात. तिची पूजा करतात म्हणले. असा इतिहास लक्ष्मीला विष्णूंनी सांगितला आहे. हा पार्वती आणि अरुंधतीचा संवाद आहे. याचा तुम्ही प्रत्यय बघा. देवाने काय सांगितलं प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असं हे गौरी पंचक व्रत आहे. ते स्त्रियांनी सौभाग्यवर्धनासाठी करायचं आहे. आजच्या अध्यायामध्ये गौरी पंचका व्रताचा आपण महिमा बघितला आहे. आता पुढील अध्यायामध्ये ज्यांचा विश्वास या पूजनेवर बसणार नाही त्यांना काय फळ प्राप्त होतं हे आपण बघणार आहोत म्हणले. स्वस्ति श्री मलमात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचा रुद्धार संमद मनोहर सुत विरचित 25 गोडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.